सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, रिसेंटलीच तुमची कॅप राउंड 1 ची सीट अलॉटमेंट ही डिक्लेअर झालेली आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमची अलॉटमेंट चेक केली असेल आणि तुम्ही हे बघितलं असेल की आपल्याला कॅप राउंड 1 मध्ये कुठलं कॉलेज मिळालंय, कुठल्या कॉलेजमध्ये आपल्या कुठल्या ब्रांचमध्ये नंबर लागलाय, हे सगळ्यांनी तुम्ही काल चेक केलं असेल. सगळ्यात पहिले मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये कुठलं कॉलेज मिळालंय आणि कुठली ब्रांच मिळाली आणि तुम्ही काय एक्सपेक्ट करत होतात की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळायला पाहिजे होतं. हे सगळं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कॅप राउंड 1 मध्ये एकदा तुमची अलॉटमेंट झाली असेल मग त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे. कोणाला सेल्फ फ्रीज करायचं आहे, कोणाला बेटरमेंट करायचं आहे, बेटरमेंट केल्यानंतर पुढे काय प्रोसेस असणार आहे, तुम्हाला आता जे कॉलेज मिळालं आहे हे कॉलेज तुमचे रिझर्वड असणार आहे की नसणार आहे, हे प्रत्येक प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. बघा, मला माहिती आहे की प्रत्येक मुलाची कंडिशन वेगवेगळी आहे. आता ह्या स्टेजला बरीच मुलं अशी आहेत ज्यांना कॅप राउंड 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालं आहे आणि त्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे. मग त्यांना काय प्रोसेस करावी लागणार. काही मुलांना कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज मिळालं आहे बट ते कॉलेज त्यांना नको आहे, मग त्यांना काय प्रोसेस करावी लागणार आहे. आणि अशी बरीच मुलं अशी पण आहेत ज्यांना कॅप राउंड 1 मध्ये कुठलेही कॉलेज नाही मिळालं आहे, मग त्या मुलांना काय प्रोसेस करायची. हे सगळे कंडिशन, सगळे स्टेजेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला असे स्टेप बाय स्टेप डिटेल व्हिडिओज प्रोव्हाइड करत असणार आहे. आता ही कॅप राउंड 1 साठी व्हिडिओ आहे, असेच तुम्हाला कॅप राउंड 2 साठी मिळेल, 3 साठी मिळेल, ॲज वेल एज कॅप राउंड 4 साठी सुद्धा व्हिडिओ मी प्रोव्हाइड करणार आहे. सो याच्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. अँड ऑल्सो आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल आहे, हे पण तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. कारण की ह्या व्हॉट्सॲप चॅनलवर सुद्धा मी तुम्हाला भरपूर काही अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. दरवेळी मला यूट्यूबवर व्हिडिओ प्रोव्हाइड करायला जमत नाही, तर त्याच्यामुळे जे पण क्विक अपडेट्स असतील हे मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती प्रोव्हाइड करत असतो. सो हे आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की आत्ता ह्या पॉईंटला आपल्याकडे कोणते कोणते कंडिशन्स आहेत. तर बघा, कॅप राउंड 1 ची सीट अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याकडे कंडिशन नंबर 1 आहे की काही मुलांना पहिल्याच प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं आहे. म्हणजे कॅप राउंड 1 च्या ऑप्शन फॉर्ममध्ये, कॅप राउंड 1 च्या लिस्टमध्ये त्यांनी जे पहिल्या नंबरला कॉलेज ठेवलं होतं त्याच नंबरला त्यांचं ते पहिल्याच नंबरचं कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे. तर ह्या पहिल्या प्रेफरन्स नंबरमध्ये ज्या पण मुलांचं ॲडमिशन झालं आहे मग त्या मुलांना काय प्रोसेस करावी लागणार ते पण आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आहे की भरपूर मुलांना पहिला नंबर सोडून, म्हणजे पहिल्या प्रेफरन्स नंबरचं सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं आहे. म्हणजे काही मुलांना 5व्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं आहे, काही मुलांना 10व्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं आहे, काही मुलांना 50 प्रेफरन्स नंबरचा किंवा ह्याच्या पुढच्या प्रेफरन्स नंबरचे पण कॉलेजेस मिळालेले आहेत. सो जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं असेल मग तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे, तुमच्याकडे कोणते ऑप्शन्स असणार आहेत हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे तिसरी कंडिशन आहे की अशी मुलं ज्यांना कुठलेही कॉलेज नाही मिळालं आहे, कॅप राउंड 1 मध्ये त्यांचं नो अलॉटमेंट आलं आहे, कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर नाही लागला आहे, मग ती मुलं कॅप राउंड 2 साठी एलिजिबल आहेत का, त्या मुलांना आता पुढे काय प्रोसेस करायची आहे हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो त्याच्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. स्टार्ट करूया आपण पहिल्या कंडिशनपासून. अशी मुलं ज्या मुलांना पहिल्या प्रेफरन्स नंबरचा कॉलेज मिळालेला आहे, म्हणजे ज्या मुलांनी कॅप राउंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये, कॅप राउंड 1च्या ऑप्शन फॉर्ममध्ये पहिल्या नंबरला कॉलेज ठेवलं होतं आणि त्याच नंबरचं कॉलेज त्यांना मिळालं, मग त्यांना काय प्रोसेस करायची आहे हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. बघा, मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आधीच्या, जी मी तुम्हाला कॅप राउंडमध्ये कुठले कुठले रूल्स असतात 1, 3, 6 ह्या रूलवर मी एक व्हिडिओ बनवली होती. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की जर तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये पहिल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं मग ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं, ऑटोमॅटिकली लॉक्ड होऊन जातं. सो जर तुम्हाला आता कॅप राउंड 1 मध्ये पहिल्याच प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं असेल मग आता हे कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे. ऑटो फ्रीज झालं म्हणजे काय की हे कॉलेज ऑटोमॅटिकली लॉक झालं. आता तुम्ही पुढच्या कुठल्याही कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. कॅप राउंड 2 मध्ये, कॅप राउंड 3 मध्ये आणि कॅप राउंड 4 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत. हां, तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये किंवा ILS राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता बट कॅप राऊंड प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. आता जे पण तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झालं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. आता ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले करावं लागेल ते आहे सेल्फ व्हेरिफिकेशन. सेल्फ व्हेरिफिकेशन दुसरं काही नसून ही प्रोसेस तुम्हाला ऑनलाईनच करायची आहे. घरी बसूनच तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस करायची आहे. काही ह्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला सिम्पली तुमच्या सीडच्या पोर्टलवर लॉग इन करायचं आहे. तिकडे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची एक स्टेप दिसेल. त्या सेल्फ व्हेरिफिकेशनच्या स्टेपमध्ये सिम्पली तुमचे सगळे पर्सनल डिटेल्स दिलेले असतील. म्हणजे तुमचा नेम काय आहे, तुमचे जेंडर काय आहे, तुमची डेट ऑफ बर्थ, हे सगळे पर्सनल डिटेल्स दिलेले असतील. त्याच्यासोबत
तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड केले होते हे सगळे डॉक्युमेंट्सची PDF पण तुम्हाला दिलेली असेल. सिम्पली तुम्हाला त्या तिकडे चेक करायचं आहे की आपले सगळे डिटेल्स हे बरोबर आहेत की नाही आहे. तुम्हाला प्रत्येक त्या डिटेल्सच्या समोर 2 चेकबॉक्स दिलेले असतील. एक चेकबॉक्स असेल करेक्टचा, दुसरा चेकबॉक्स असेल इनकरेक्टचा. सो जे पण तुम्ही डिटेल्स ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना अपलोड केले होते, जे पण तुम्ही एंटर केले होते, तर हे सगळे डिटेल्स तुमचे करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत हे जस्ट तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. म्हणजे जर तुमचं कॅन्डिडेट फुल नेम करेक्ट असेल तुम्हाला करेक्ट करायचं आहे. पुढचं जर तुमचं जेंडर करेक्ट असेल करेक्ट करायचं आहे. जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत हे सगळे करेक्ट असतील तर सिम्पली तुम्हाला करेक्टवर क्लिक करायचं आहे. तर असं तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन घरी बसूनच करायचं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला स्पेशली कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये व्हिजिट करायची गरज नाही आहे. ही ऑनलाईनच प्रोसेस असणार आहे. एकदा तुमचं सेल्फ व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं मग त्याच्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची आहे. सीड ॲक्सेप्टन्स फी असणार आहे 1000 रुपये. हे तुम्हाला 1000 रुपीज पे करायचे आहे तुमच्या सीडच्या पोर्टलवर. ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे. हे सीड ॲक्सेप्टन्स फी पे केल्यानंतर जे पण कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालं आहे, ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे आणि त्या ऑटो फ्रीज झालं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. रिपोर्ट करायचं म्हणजेच काय की त्या कॉलेजमध्ये व्हिजिट करून, त्या कॉलेजमध्ये ऑफलाईन व्हिजिट करून तिकडे तुमचं ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. सिम्पली त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजची काही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करावी लागणार. त्या कॉलेजमध्ये जेवढे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला सबमिट करावे लागणार. तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. आता हे जे मी तुम्हाला स्टेप सांगितले सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट, आता हे जे सगळे स्टेप्स आहेत हे तुम्हाला 3 दिवसांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. 3 दिवस कोणते तर 3 ऑगस्टपासून ते 5 ऑगस्टपर्यंत हे 3 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. ह्या 3 दिवसांमध्येच तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट हे तुम्हाला 3ही स्टेप्स कंप्लीट करायचे आहेत. आता ह्या पॉईंटला काही मुलांचे क्वेश्चन्स असतील, दादा माझा ऑटो फ्रीज झालं आहे कॉलेज, माझं कॉलेज हे ऑटो फ्रीज झालेलं आहे, बट ह्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन नाही घ्यायचं आहे, तर चालेल का? मी ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घेतलं तर चालेल का? बघा हे तुमचं ओपिनियन आहे. जे पण कॉलेज तुम्हाला मिळालं आहे, ऑटो फ्रीज झालं आहे, त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे हे तुमचं ओपिनियन आहे. बट ह्याच्या पुढे तुम्ही कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकणार. जर तुम्ही टोटली स्पॉट राऊंडवर पूर्ण डिपेंड असाल की आपल्याला स्पॉट राऊंडमध्ये कॉलेज मिळेलच किंवा ILS राऊंडमध्ये कॉलेज मिळेलच, तर लक्षात घ्या ही जी सगळी प्रोसेस आहे स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड ही पूर्ण कॉलेज लेवलवरची प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये 50-50% चान्सेस आहेत. स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळू शकतं सुद्धा किंवा नाही पण मिळू शकत. तर त्याच्यामुळे तुमच्या रिस्कवर आहे, तुम्ही काय डिसाईड करताय त्यावर आहे. बट मी तुम्हाला रेकमेंड करेन की जे पण तुम्हाला आता कॉलेज मिळालं आहे, ऑटो फ्रीज झालं आहे, त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये इतर दुसऱ्या कॉलेजेससाठी ट्राय करू शकता. सो गाईज आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की जर तुमचा कॉलेज ऑटो फ्रीज झालेला असेल तर तुम्हाला काय काय प्रोसेस हे तुम्हाला करावी लागणार. ही झाली आपली कंडिशन नंबर 1. आता आपल्याकडे कंडिशन नंबर 2 आहे की जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला दुसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं, तिसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं किंवा जर तुम्हाला 10व्या प्रेफरन्सचं, 20 प्रेफरन्सचं, 30 प्रेफरन्सचं किंवा इतर पुढे कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे. सिम्पल म्हणजे काय की पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर पुढे तुमच्याकडे काय ऑप्शन्स असणार आहेत, तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे हे आपण आता ह्या इकडे डिस्कस करणार आहोत. लक्षात घ्या की जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून कॉलेज मिळालेलं असेल तर तुमच्याकडे आता 2 ऑप्शन असणार आहेत. 2 ऑप्शन कुठले असणार आहेत? 2 ऑप्शन्स असतील, एक असेल सेल्फ फ्रीजचं आणि दुसरं असेल नॉट फ्रीजचं. आता सेल्फ फ्रीज म्हणजे काय आणि नॉट फ्रीज म्हणजे काय हे मी तुम्हाला ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो, हे तुम्ही नीट आहे का. सेल्फ फ्रीज म्हणजेच काय की जर आपल्याला कॅपराऊंड 1मध्ये जे पण आपल्याला कॉलेज मिळालं आहे ह्या कॉलेजबद्दल आपण सॅटिस्फाईड आहोत की मला आता कॅपराऊंड 1मध्ये एखादं कॉलेज मिळालं आहे आणि हे कॉलेज माझं आवडतीचं आहे, माझं ड्रीम कॉलेज आहे आणि मला पुढच्या कुठल्याही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करायचं आहे. मला कॅपराऊंड 1मध्ये जे कॉलेज मिळालं आहे त्याच कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला सेल्फ फ्रीजचं ऑप्शन हा चूज करायचा आहे. लक्षात घ्या की जर तुम्ही सेल्फ फ्रीजचं ऑप्शन चूज केलात तर जे पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज कराल त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. तुम्ही पुढच्या कुठल्याही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकणार. कॅपराऊंड 2मध्ये, कॅपराऊंड 3मध्ये आणि कॅपराऊंड 4मध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकणार. कॅपराऊंड 1मध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळालं आहे, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीज करताय त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. आय होप हे तुम्हाला सेल्फ फ्रीजबद्दल समजलेलं असेल. आता जे पण तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज मिळालं आहे त्याच कॉलेजसोबत तुम्ही सॅटिस्फाईड असाल आणि त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, पुढच्या कुठल्याही कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट नसेल करायचं, तर तुम्ही ह्या इकडे सेल्फ फ्रीज करू शकता. एकदा तुम्ही सेल्फ फ्रीज केलं मग त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप करावी लागेल.
आता सेल्फ व्हेरिफिकेशनच्या स्टेपमध्ये काही वेगळं काय नाही करायचं आहे. ह्या स्टेपमध्ये जेवढे पण तुम्ही डिटेल्स तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्ही अपलोड केले होते, हे सगळे डिटेल्स तुम्हाला स्वतःला व्हेरीफाय करायचे आहेत. हे सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये किंवा FC सेंटरमध्ये व्हिजिट करावं लागणार नाही आहे. ही सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस, ही जी स्टेप आहे सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप, ही स्टेप तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकता. तुमच्या लॉग इन पेजवरती तुम्हाला त्या तिकडे जे तुम्ही सीडचं पोर्टल आहे तुमचं, त्या तिकडे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस करायला मिळेल. ह्या प्रोसेसमध्ये सिम्पली जेवढे पण तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत हे सगळे तुम्हाला दिले जातील. जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट्स तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना अपलोड केले होते, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला डिस्प्ले केले जातील, तुमच्या समोर दिले जातील. सगळ्या डॉक्युमेंटची PDF दिली जाईल आणि ते प्रत्येक डिटेल्स जेवढे पण तुम्ही डिटेल्स एंटर केले होते हे सगळे तुम्हाला स्वतःहून व्हेरीफाय करायचे आहेत. त्या तिकडे तुम्हाला 2 चेकबॉक्स दिले जाणार. जसे की तुमचे ते कॅन्डिडेट नेम दिले आहे, त्याच्या पुढे तुम्हाला 2 चेकबॉक्स दिले जाणार की तुमचा कॅन्डिडेट नेम हे बरोबर आहे का. करेक्ट असेल तर ह्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं. जर तुमचा कॅन्डिडेट नेम इनकरेक्ट असेल तर ह्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं. त्याचप्रकारे तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर, तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे दिले जाणार आणि प्रत्येक डिटेलच्या समोर 2 चेकबॉक्स दिले जाणार आणि हे डिटेल्स तुमचे करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत ते सिम्पली तुम्हाला त्या चेकबॉक्समध्ये करेक्ट म्हणजे टिक करत जायचं. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला प्रोसेस समजली असेल. या प्रोसेसवर मी एक ट्युटोरियल व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. तर ही जी सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ही तुम्हाला ऑनलाईनच करायची आहे. एकदा तुमचं सेल्फ व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं मग त्याच्यानंतर तुम्हाला सीड ॲक्सेप्टन्स फी पे करायची आहे. ही सीड ॲक्सेप्टन्स फी असणार आहे 1000 रुपीज. तर ही तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सीड ॲक्सेप्टन्स फी पे करायला ऑप्शन मिळेल, तर ते तुम्ही ऑनलाईन पे करू शकता. अगेन सीड ॲक्सेप्टन्स फी पण कशी पे करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. एकदा तुमची सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीड ॲक्सेप्टन्सची प्रोसेस झाली मग त्याच्यानंतर तुम्हाला जे पण कॉलेज मिळालं आहे, कॅपराउंड 1मध्ये जे पण कॉलेज तुम्हाला मिळालं आहे, ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ रिस्क केलं आहे, तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. म्हणजेच काय की त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन हे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करावी लागणार. कॉलेजचे ऑफलाईन फॉर्म असतात ते तुम्हाला ऑफलाईन फॉर्म फिलअप करावे लागणार. मग त्याच्यानंतर तिकडे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करावे लागणार. ही सगळी प्रोसेस तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन करायची आहे. सो जर तुम्ही सेल्फ रिस्क करत असाल तर ही तुम्हाला प्रोसेस करावी लागणार आहे. आता ही जी प्रोसेस करण्यासाठी म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन, सीड ॲक्सेप्टन्स फी आणि रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट, ही जी पूर्ण 3 स्टेप्स आहेत, हे सगळे स्टेप्स कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. 3 दिवस कोणते आहेत तर 3 ऑगस्टपासून ते 5 ऑगस्टपर्यंत. ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीड ॲक्सेप्टन्स फी आणि रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट ही तुम्हाला प्रोसेस कंप्लीट करायची. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की जर तुम्ही सेल्फ रिस्क करणार असाल तर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे. जर तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. आता आपण डिस्कस करूया नॉट फ्रीजबद्दल. नॉट फ्रीज म्हणजे नक्की काय असतं आणि नॉट फ्रीजचं ऑप्शन कोणी चूज केला पाहिजे, तर ह्यावर आता आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिले भरपूर मुलांना कन्फ्युजन असतं की दादा नॉट फ्रीज आणि बेटरमेंट हे काही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत का, ह्याला आपल्याला सेपरेटली चूज करावं लागतं का, तर तसं नाही आहे. नॉट फ्रीज आणि बेटरमेंट काही वेगळे ऑप्शन्स नाही आहेत. नॉट फ्रीज आणि बेटरमेंट हे सेमच ऑप्शन आहे. नॉट फ्रीजला आपण बेटरमेंटसुद्धा बोलतो आणि बेटरमेंटला आपण नॉट फ्रीजसुद्धा बोलतो, तर त्याच्यामुळे हे काही सेपरेट ऑप्शन नाही आहे. आता हा जो बेटरमेंटचा ऑप्शन आहे म्हणजेच नॉट फ्रीजचा ऑप्शन आहे, हा कोणी सिलेक्ट केला पाहिजे, तर लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराउंड 1मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागला असेल, कॅपराउंड 1मध्ये तुम्हाला एका कॉलेजमध्ये नंबर लागला असेल आणि तुम्हाला असं वाटतं आहे की ठीक आहे कॅपराउंड 1मध्ये आपल्याला हे कॉलेज मिळालं आहे, इट्स ओके, बट आपल्याला कॅपराउंड 2मध्ये अजून आपल्याला बेटर कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो, म्हणजे अजून आपल्याला वरच्या कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो. तर तुम्हाला आता ट्राय करायचं आहे कॅपराउंड 2साठी, म्हणजे तुम्हाला कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. बट कॅपराउंड 2मध्ये जर तुम्हाला कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर तुम्हाला असं पाहिजे की जर मला कॅपराउंड 2मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर कॅपराउंड 1ची सीट ही तुमच्या हातामध्ये असली पाहिजे, तुमच्यासाठी रिझर्व्ड राहिली पाहिजे. सो जर तुमची अशी कंडिशन असेल की कॅपराउंड 2मध्ये गेल्यानंतर सुद्धा किंवा कॅपराउंड 3मध्ये गेल्यानंतर सुद्धा, म्हणजे कॅपराउंड 1मध्ये एक सीट तुम्हाला मिळाली आहे, बट जर तुम्हाला पुढच्या कुठल्याही कॅपराउंडमध्ये, कॅपराउंड 2मध्ये, कॅपराउंड 3मध्ये किंवा कॅपराउंड 4मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज नाही मिळालं आणि त्यावेळी कॅपराउंड 1ची सीट ही तुमच्यासोबत रिझर्व्ड राहिली पाहिजे, तुमच्या हातामध्ये असली पाहिजे, तर त्या केसमध्ये तुम्हाला नॉट फ्रीज म्हणजेच तुम्हाला बेटरमेंटचं ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल की नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट हे कोणी सिलेक्ट करायचं आहे. आता जर तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट केलात मग त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही तुम्हाला करावी लागणार.
सेल्फ व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये सिम्पली तेच करायचं आहे की जेवढे पण तुमचे डिटेल्स तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिलअप केले होते हे सगळे तुम्हाला स्वतःहून व्हेरीफाय करायचे आहेत. ह्या प्रोसेसला कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये किंवा FC सेंटरमध्ये व्हिजिट करावं लागणार नाही आहे. ही घरी बसून प्रोसेस कंप्लीट होऊ शकते आणि ह्याच्यावर मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता एकदा तुमची सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट झाली मग त्याच्यानंतर तुम्हाला सीट रिझर्वेशन फी जी तुमची ₹1000 सीट रिझर्वेशन फी आहे ही तुम्हाला फी पे करावी लागेल. आता बऱ्याच मुलांचा क्वेश्चन असेल की दादा मी ह्याचे नॉट फ्रीज करतोय ना, मी बेटरमेंट करतोय, मला कॅप्रॉन 2 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, मग त्यावेळीसुद्धा मला ₹1000 का पे करावे लागतील? तर लक्षात घ्या, हे ₹1000 का पे करावे लागतात? तुमची सीट रिझर्व करण्यासाठी. म्हणजे पुढच्या कुठल्याही कॅप्रॉनमध्ये, कॅप्रॉन 2 मध्ये, कॅप्रॉन 3 मध्ये, कॅप्रॉन 4 मध्ये तुम्हाला कोणतेही कॉलेज नाही मिळालं तर कॅप्रॉन 1 ची सीट ही तुमच्यासोबत असली पाहिजे, तुमच्यासाठी ही रिझर्वड राहिली पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला हे ₹1000 जी सीट रिझर्वेशन फी आहे ही तुम्हाला पे करावीच लागते. सो ही तुम्हाला ₹1000 फी ही तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे. ही पण तुम्हाला कशी पे करायची हे पण मी तुम्हाला एका ट्युटोरियल व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याचं पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता एकदा तुम्ही सीट रिझर्वेशन फी पे केलीत मग डायरेक्टली तुम्ही कॅप्रॉन 2 साठी एलिजिबल होऊन जाता. आता ह्या पॉईंटला भरपूर मुलांचे क्वेश्चन्स असतात की दादा जर मी ह्याच्यात बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीजचं ऑप्शन चूज करत असेल तरी पण मला जे पण कॉलेज आता कॅप्रॉन 1 मध्ये मिळालं आहे तर त्या कॉलेजमध्ये मला रिपोर्ट करायची गरज आहे का? त्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी तिकडे व्हिजिट करायची गरज आहे का? नाही. जर तुम्ही याचे बेटरमेंट किंवा नॉट फ्रीजचं ऑप्शन चूज करत असाल तर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये व्हिजिट करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट रिझर्वेशन फी पे केलीत तर डायरेक्टली तुम्ही कॅप्रॉन 2 साठी एलिजिबल होता. कॅप्रॉन 1 ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड असते. तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागणार नाही आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की सेल्फ फ्रीज म्हणजे काय आणि नॉट फ्रीज म्हणजे काय. जर तुम्ही सेल्फ फ्रीज करत असाल तर तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागणार आहे. बट जर तुम्ही नॉट फ्रीज करत असाल तर तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये रिपोर्ट किंवा व्हिजिट करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली कॅप्रॉन 2 साठी एलिजिबल होऊन जाता. कॅप्रॉन 2 ची जेव्हा ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल तर त्यावेळी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही कॅप्रॉन 2 साठी एलिजिबल होणार आहात. आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आता ह्या पॉईंटला काही मुलांचे क्वेश्चन्स असतात की दादा जर मी नॉट फ्रीज सिलेक्ट करत असेल तर नॉट फ्रीज सिलेक्ट केल्यानंतर जर मी हे ते सीट रिझर्वेशन फी पे नाही केली तर, जर मी फी नाही पे केली तर चालेल का? मी कॅप्रॉन 2 साठी पार्टिसिपेट करू शकतो का? तर बघा, जर तुम्हाला त्या कॅप्रॉन 1 मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागला असेल आणि तुम्ही बेटरमेंट करत असाल म्हणजेच तुम्ही कॅप्रॉन 2 मध्ये पार्टिसिपेट करत असाल, बट जर तुम्ही बेटरमेंट करताना जी ₹1000 सीट रिझर्वेशन फी आहे ही जर तुम्ही पे नाही केलेत तरी पण चालणार आहे. तुम्ही कॅप्रॉन 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट जर तुम्ही कॅप्रॉन 2 मध्ये पार्टिसिपेट केलं, कॅप्रॉन 3 मध्ये पार्टिसिपेट केलं, कॅप्रॉन 4 मध्ये पार्टिसिपेट केलं आणि पुढच्या कुठल्याही कॅप्रॉनमध्ये तुम्हाला कोणतीही सीट अलॉट नाही झाली म्हणजे कुठल्याही कॉलेजमध्ये तुमचा नंबर नाही लागला तर परत कॅप्रॉन 1 ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्वड राहणार नाही आहे. म्हणजे परत येऊन तुम्ही कॅप्रॉन 1 च्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकणार. का नाही घेऊ शकणार? कारण की तुम्ही येथे जी सीट रिझर्वेशन फी आहे ही तुम्ही पेच नाही केली. ही सीट रिझर्वेशन फी का पे करावी लागते? कारण की तुमची कॅप्रॉन 1 ची सीट ही रिझर्व करण्यासाठी. बट जर तुम्ही सीट रिझर्वेशन फी पेच नाही केली तर तुमची कॅप्रॉन 1 ची सीट ही कॅन्सल होणार, तुमच्यासाठी रिझर्व नाही राहणार. जरी तुम्हाला पुढच्या कुठल्याही कॅप्रॉनमध्ये नंबर नाही लागला तर कॅप्रॉन 1 ची सीट ही तुमच्यासाठी कॅन्सल झालेली असेल, तुमच्यासाठी रिझर्व राहणार नाही. तर त्याच्यामुळे जर तुम्ही बेटरमेंट करत असाल तर मी तुम्हाला हेच रेकमेंड करेन की तुम्ही सीट रिझर्वेशन फी ही पे करून ठेवा. ₹1000 ही वन टाईम पेमेंट आहे. तुम्हाला सारखं प्रत्येक कॅप्रॉनमध्ये पे नाही करावं लागणार. वन टाईम पेमेंट आहे. एकदा तुम्ही ₹1000 भरलेत तर हे वन टाईम असणार आहे. परत कॅप्रॉन 2 च्या वेळी, कॅप्रॉन 3 च्या वेळी तुम्हाला पे नाही करावे लागणार. आणि जर तुम्ही आत्ता ₹1000 पे केलेत तर ही जी कॅप्रॉन 1 ची सीट आहे ही तुमच्यासाठी रिझर्वड असणार आहे. बट स्टील काही मुलांचं असतं की दादा हे मला कॉलेजच नको आहे, मला कॅप्रॉन 1चं कॉलेजच नको आहे, मी ₹1000 नाही पे केले तर चालतील का? चालतील. बट कॅप्रॉन 1 ची सीट ही तुमच्यासाठी कॅन्सल होईल. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. अजून एक मुलांचा क्वेश्चन असतो की दादा हे जे ₹1000 आहेत हे आपल्याला प्रत्येक कॅप्रॉनच्या वेळी पे करावे लागतात का? सो जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅप्रॉन 1 मध्ये जर तुम्ही ₹1000 पे केलेत तर प्रत्येक कॅप्रॉनमध्ये तुम्हाला ₹1000 पे नाही करावे लागणार. हे ₹1000 तुमचे कॅरी ऑन होणार. म्हणजे आता तुम्ही ₹1000 पे केलेत, कॅप्रॉन 2 च्या वेळी परत जर तुम्ही बेटरमेंट करत असाल तर परत तुम्हाला ₹1000 नाही पे करावे लागणार.
परत कॅपराऊंड 3च्या वेळी तुम्ही बेटरमेंट करत असाल, परत तुम्हाला 1000 रुपये नाही पे करावे लागणार, कारण की ऑलरेडी तुम्ही 1000 रुपये पे केलेले आहेत. सो त्याच्यामुळे हे वन टाईम पेमेंट आहे. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता ह्या पॉईंटला काही मुलांचे असे पण क्वेश्चन्स असतात की दादा, जी आपल्याला कॅपराऊंड 1मध्ये आता ही सीट मिळाली आहे, ही सीट आपण कधीपर्यंत रिझर्व करून ठेवू शकतो, म्हणजे कधीपर्यंत ही सीट आपल्या हातामध्ये असणार आहे. तर बघा, हे मी तुम्हाला एक्झाम्पल सकट एक्सप्लेन करतो. आता तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये एका कॉलेजमध्ये नंबर लागल्या, बरोबर. तुम्ही काय केलं की तुम्ही कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्ही बेटरमेंट केलं. तुम्ही काय केलं की तुम्ही कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं, बट कॅपराऊंड 1ची सीट जी तुम्ही बेटरमेंट केली आहे त्यासाठी तुम्ही 1000 रुपये ह्या इथे पे केले. 1000 रुपये पे करून तुम्ही बेटरमेंट करून कॅपराऊंड 2मध्ये गेलात. आता कॅपराऊंड 2मध्ये जर तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, जर तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये कुठल्याही दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत. 2 ऑप्शन कुठले असतील? तुम्ही एकतर कॅपराऊंड 1ची सीट घेऊ शकता किंवा तुम्ही कॅपराऊंड 3साठी पार्टिसिपेट करू शकता. ह्या पॉईंटला पण तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की कॅपराऊंड 1ची सीट जी तुम्ही रिझर्व करून ठेवली आहे ती सीट तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. ह्या पॉईंटला जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता एकदा तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं, कॅपराऊंड 3मध्ये पण तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागला आहे, कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला कुठल्याही इतर वेगळ्या कॉलेजमध्ये दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, परत तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील. 2 ऑप्शन कुठले असतील की तुम्हाला परत कॅपराऊंड 1च्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे की तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. जर तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट कॅपराऊंड 4मध्ये पण तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, कॅपराऊंड 4मध्ये पण तुम्हाला इतर कुठल्याही दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, तर ह्या केसमध्ये तुमची कॅपराऊंड 1ची सीट ही ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळणार आहे. तर हे तुम्हाला समजलं की कुठल्या कंडिशनमध्ये कॅपराऊंड 1ची सीट तुमच्यासोबत असते, की जर तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये, कॅपराऊंड 3मध्ये आणि कॅपराऊंड 4मध्ये कुठल्याही दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, त्या केसमध्ये कॅपराऊंड 1ची सीट ही तुमच्यासोबत असणार आहे. आता अजून एक मी तुम्हाला कंडिशन एक्सप्लेन करतो. आता तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागला, अगेन तुम्ही येथे बेटरमेंट केलं, तुम्ही 1000 रुपये तुम्ही बेटरमेंट सीट रिझर्वेशन फी पे केलीत आणि तुम्ही कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं, बरोबर. कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं. आता कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला इतर कुठल्याही कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, कुठल्याही वेगळ्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागला. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या पॉईंटला पण तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील की तुम्हाला कॅपराऊंड 1ची सीट घ्यायची आहे की तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. ह्या केसमध्ये जर तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं, कॅपराऊंड 3मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं, बट कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला एका दुसऱ्या कॉलेजमध्ये दुसऱ्या प्रेफरन्स नंबरच्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला. जर तुमचा कॅपराऊंड 3मध्ये एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला, मग त्या केसमध्ये ही जी कॅपराऊंड 1ची सीट आहे ही तुमची ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. कॅन्सल का होते? कारण की कॅपराऊंड 3मध्ये एका तुम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे. सीट सेल काय बोलते की कॅपराऊंड 1ची सीट मी तुमच्याकडे का रिझर्व करून ठेवली होती? कारण की तुम्ही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करताय म्हणून. जर तुम्हाला पुढच्या कॅपराऊंडमध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नसतं, तर कॅपराऊंड 1ची सीट तुमच्यासाठी रिझर्वड असते. बट तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं, कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला एका दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये नंबर लागला. जर तुम्हाला एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला असेल, तर कॅपराऊंड 1ची सीट ही ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. आता एकदा तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला, तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की ही कॅपराऊंड 3ची म्हणजे कॅपराऊंड 3मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळाले ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्हाला कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. जर तुम्ही ह्या पॉईंटला कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 4मध्ये तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, तर तुमची कॅपराऊंड 3ची सीट ही तुमच्यासोबत असणार आहे. कॅपराऊंड 1ची सीट कॅन्सल झालेली असेल, कारण की कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे, तर त्यामुळे कॅपराऊंड 3ची सीट ही तुमच्यासाठी रिझर्व असणार आहे कॅपराऊंड 4च्या वेळी. बट ह्या केसमध्ये जर कॅपराऊंड 4मध्ये तुम्हाला एका दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये नंबर लागला असता, तर कॅपराऊंड 4च्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं असतं आणि कॅपराऊंड 3ची सीट ही तुमची कॅन्सल झाली असते. आय नो हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, बट थोडं जरी तुम्हाला ह्या पॉईंटला समजलं असेल ना, तरी पण मोर दॅन इनफ आहे. ह्याच्यावर मी तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. येणाऱ्या वेळामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड करत जाईन. बट ह्या पॉईंटला तुम्ही टेन्शन घेऊ नका. कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर नक्की तुम्ही कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करा. कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करणं हे काही डिसॲडव्हान्टेज नाही आहे, हे ॲडव्हान्टेजच आहे. बट ट्राय करा की कॅपराऊंड 2मध्ये बेटर कॉलेजेसला अप्लाय करायचं. काही मुलांचा क्वेश्चन आहे की दादा कॅपराऊंड 2मध्ये
जर मला एका खराब कॉलेजमध्ये नंबर लागला तर सिम्पल आहे. कॅपराऊंड 2मध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट करता ना, तर कॅपराऊंड 1मध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस तुम्ही कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये ठेवा. खराब कॉलेजेस काढून टाका, तरच तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये एका बेटर कॉलेजमध्ये नंबर मिळू शकतो. आय होप हा पण पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. जर तुम्हाला इथपर्यंत सगळे डिटेल्स समजलेले असतील, इथपर्यंत जर तुमचे सगळे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा मला समजलं, आय गॉट इट. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय हे किती मुलांना समजतंय. तर त्याच्यामुळे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ॲज वेल ॲज ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, हाईपसुद्धा नक्की करा. कारण की जर तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप केलात तर ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा. आता आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट कंडिशन आहे की अशी मुलं ज्या मुलांना कॅपराऊंड 1मध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये नंबर नाही लागले, ज्या मुलांना कोणत्याही कॉलेजमध्ये अलॉटमेंट नाही मिळाली आहे, तर त्या मुलांची नक्की काय प्रोसेस असणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये नंबर लागला नसेल तर तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 2साठी एलिजिबल होऊ शकता. आता ह्या इथे पण मुलांचा प्रश्न असतो की दादा मग आपल्याला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट रिझर्वेशन फी ही पे नाही का करावी लागणार? नाही करावी लागणार, कारण की कॅपराऊंड 1मध्ये तुम्हाला कोणतंच कॉलेज नाही मिळालं आहे. जर तुम्हाला कॉलेज मिळालं असतं तर तुम्हाला जी प्रोसेस करावी लागली असते. बट कॅपराऊंड 1मध्ये तुम्हाला कोणतेही कॉलेज नाही मिळालं आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन किंवा सीट रिझर्वेशनची कुठलीही फी नाही पे करायची आहे. डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 2साठी एलिजिबल आहात. ज्यावेळी कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म सुरू होईल त्यावेळी तुम्ही कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. इन डिटेल मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला आहे. आय होप जेवढे पण मी तुमचे ह्या व्हिडिओमध्ये पॉईंट्स कव्हरअप केलेले आहेत, ह्या पॉईंट्सनी तुमच्या सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण की तुमचे कॉमेंट्स रीड करून खूप मोटिवेशन मिळतं. तर त्याच्यामुळे कॉमेंट मला नक्की सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर हाईपसुद्धा नक्की करा. कारण की जेवढी तुम्ही ही व्हिडिओ हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्याच्यामुळे हाईपसुद्धा नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.